विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वीच्या स्कॉलरशिप परीक्षेची तयारी करत असताना आजच्या आपल्या या भागात सन 2019च्या स्कॉलरशिप परीक्षेला आलेली गणित विषयाची प्रश्नपत्रिका आज आपण सोडवून घेणार आहोत. या प्रश्नपत्रिकेत आलेले प्रश्न म्हणजे 26व्या प्रश्नापासून 75व्या प्रश्नापर्यंतचे सर्व प्रश्न सोडवायचे कसे यावर आज आपण सखोल अशी चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इयत्ता 5वी आणि 8वीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा भरपूर सरावाने अभ्यास करा आणि चांगल्या गुणांनी गुणवत्ता यादीत या. काही शंका असेल तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये पाठवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. चला बघूया. विभाग दुसरा गणित प्रश्न 26वा. 5,09,77,599 या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या खालीलपैकी कोणती? 5,09,00,000 शेवटचा बघा 77,599. 599 नंतर येते 600. मग 600 याच्यात आणि याच्यात आपल्याला दिसते बघा 5 कोटी. आता कोटी जर आपण बघितलं तर कोटी याच्यात नाही, त्याच्यात फक्त 59,77,600 आहे. म्हणून आपला या ठिकाणी जो पर्याय येतो आहे तो कोणता येतो आहे? पहिला पर्याय 5,09,77,600 म्हणून पर्याय नंबर 1 आपला या ठिकाणी बरोबर येतो आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न दुसरा. 0.561 हा दशांश अपूर्णांक कोणत्या दोन अपूर्णांकांच्या दरम्यान येतो? 0.561 हा अपूर्णांक. आता आपण जर याच्यात सगळ्यांमध्ये बघितलं तर हा अपूर्णांक काय बघा 0.5 म्हणजे 50-500 आपण याला घेऊ शकतो. हा 0.560 आहे, याच्यात येणार नाही. हा 0.500 तर 0.600 आहे. हा 0.62 आहे बघा, तर 0.570 आहे. हा आहे 0.562 तर 570. हा 561 म्हणजे याच्यात येणार नाही. हा बघा हा 0.56 म्हणजे 560 आणि 0.57 म्हणजे हा 570 आहे आणि यांच्या दोघांच्या मध्ये हा अपूर्णांक येणार. म्हणून पर्याय नंबर आपला 4 त्या ठिकाणी बरोबर येतो आहे. पुढचा प्रश्न बघा 28वा. त्रिकोणाला 3 शिरोबिंदू तर 2 त्रिकोण एकमेकांना जोडून तयार झालेल्या चौकोनाला किती शिरोबिंदू असतील? 2 त्रिकोण एकमेकांना जोडून चौकोन तयार करायचं आहे. तर बघा आपण इथं जर आपण थोडासा सराव करून घेतला तर बघा हा एक त्रिकोण आहे समजा. या त्रिकोणाला दुसरा त्रिकोण तुम्ही कसाही जोडा, हा एक चौकोन तयार झाला. किंवा तुम्हाला असा जोडायचा नसेल तर बघा हा एक त्रिकोण आहे, या त्रिकोणाला दुसरा त्रिकोण असा जोडा, बरोबर. तर इथं होतं काय आहे, एक बाजू सामायिक ठेवावी लागते. म्हणजे 2 शिरोबिंदू दोघं त्रिकोणांमध्ये कसे असतात? सामायिक असतात. म्हणजे एकूण फक्त किती शिरोबिंदू असतात? 4 असतात. पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न बघा. उत्कर्ष सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला 2,240 सभासदांपैकी 35% स्त्रिया भागधारक सर्वसाधारण सभेला उपस्थित होत्या. जर सभेला 100% भागधारक उपस्थित असतील तर ह्या संस्थेच्या सर्वसाधारण सभेला किती पुरुष भागधारक उपस्थित होते? आपल्याला जी संख्या दिली आहे या ठिकाणी बघा, ही संख्या 35% आहे, परंतु ती कशाची आहे? स्त्रियांची आहे. ही दिली आपल्याला एकूण भागधारकांची संख्या आणि या ठिकाणी 100% भागधारक उपस्थित होते आणि पुरुष आपल्याला विचारले आहेत. म्हणून आपल्याला काय करावं लागेल? पहिल्यांदा स्त्रियांची संख्या काढून घ्यावी लागेल. प्रथम आपल्याला स्त्रियांची संख्या काढून घ्यावी लागेल आणि आलेल्या स्त्रियांची संख्या त्या ठिकाणी एकूण सभासदांच्या संख्येमधून वजा केल्यास आपल्याला पुरुषांची संख्या मिळेल. मग या ठिकाणी शेकडेवारीचं हे उदाहरण आपल्यासमोर आहे. मग आपल्याला 2240च्या 35% काढून घ्यायचे. हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला. 5 × 7 = 35, 5 × 2 = 10. या दोनाने 224ला भागून घ्यायचं. बे 1 बे, बे 1 बे, बे 2 4. याच्याने याचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. 7 2 = 14, आजच्याला 1, 7 1 7 आणि 1 8 आणि 7 1 7, 784. हे करायचे 2240मधून वजा. कशामधून? 2240मधून वजा करायचे आहेत.
784 म्हणजे आपल्याला किती मिळतील बघा. 10तून 4 गेले 6, आजच्या परत केला. 14तून 9 गेले 5 आणि 22मधून 8 गेले 1456 पुरुष भागधारक त्या ठिकाणी उपस्थित होते, म्हणजे पर्याय नंबर 1. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊ. 52 या संख्येच्या मोठ्यात मोठा विभाजक व त्याच्या लहानात लहान विभाजकाच्या किती पट आहे. तर या ठिकाणी बघा, 52 या संख्येचा मोठ्यात मोठा विभाजक हा लहानात लहान विभाजकाचे किती पट आहे. आता 52चे विभाजक जर आपण लिहायचे म्हटले तर लहानात लहान विभाजक 1 आहे आणि मोठ्यात मोठा जो विभाजक आहे तो 2 आहे, 52 आहे. आता 52 हा मोठ्यात मोठा विभाजक हा लहानात लहान विभाजकाचे किती पट आहे असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. कारण 1 हा प्रत्येक संख्येचा विभाजक असतो आणि ती संख्या ही प्रत्येक संख्येची विभाजक त्या संख्येचा विभाजक असतो, म्हणजे 52 हा 1च्या 52 पट असेल, म्हणून पर्याय नंबर किती 4. पुढचा प्रश्न 31वा. 5 रुपयाचे 30 नाणे देऊन 10 रुपयाचे किती नोटा येतील. मग पहिल्यांदा आपण 5 रुपयाचे 30 नाणे म्हणजे किती रुपये झाले ते बघू. 5 त्रिक 15, 150 रुपये झाले. आता 10 रुपयाच्या नोटा आपल्याला घ्यायच्या आहेत, म्हणजे याला 10ने भागायचं. 1 शून्य गेला, 1 शून्य गेला. किती नोटा असतील? 15 नोटा असतील. पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न बघा. 1 ते 9 ह्या क्रमिक अंकांपैकी कोणतेही 6 अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी विषम संख्या व लहानात लहान समसंख्या यांची बेरीज किती. तर आता या ठिकाणी बघा, तयार होणारी मोठ्यात मोठी विषम संख्या. आता बघा, विषम संख्या आपल्याला मांडायची असेल तर ती कशी आपण मांडणार बघा. 9, 8, 7, 6, 5 हे झाले तुमचे 5 आणि नंतर येणार 4. आता ही झाली तुमची कोणती संख्या? समसंख्या मोठ्यात मोठी. मग आपल्याला विषम मांडायची. समजा काय मांडायचे? विषम. तर आपण काय करू शकतो? इथं 3 घेऊ शकतो किंवा इथं 1 घेऊ शकतो. काय घेऊ शकतो? 1 किंवा आपण 3 घेतला समजा. आपण काय घेतलं? 3. त्यानंतर आता ही झाली 6 अंकी संख्या. आता आपल्याला लहानात लहान समसंख्या यांची बेरीज करायची. मग लहानात लहान समसंख्या घेण्यासाठी आपण इथे 1, 2, 3, 4, 5 आणि हा 6 घेऊ शकतो. आता ही झाली आपली लहानात लहान कोणती संख्या? समसंख्या. आणि आता यांची आपल्याला करायची काय आहे? बेरीज. आता या ठिकाणी बघा, ही झाली तुमची 9, 8, 6, 7, 6, 5 आणि 4ची फक्त आपण अदलाबदल केली आणि याला विषम संख्या बनवली. त्यानंतर लहानात लहान समसंख्या आहे 1, 2, 3, 4, 5, 6 यांची करायची आपल्याला बेरीज. 6 आणि 5 11, आजच्याला 1. 5 आणि 4 9 आणि 1 10, आजच्याला 1. 6 आणि 4 10 आणि 1 11, आजच्याला 1. 7 आणि 3 10 आणि 1 11, आजच्याला 1. 8 आणि 2 10 आणि 1 11, आजच्याला 1. 9 आणि 2 11, म्हणजेच पर्याय नंबर 2. 11,11,101 ती संख्या त्या ठिकाणी येणार. पुढचा प्रश्न बघूया. ओंकार परीक्षेत 510 गुण मिळवून उत्तीर्ण झाला. जर त्याला परीक्षेत 68% गुण मिळाले असतील तर ती परीक्षा किती गुणांची होती. आता बघा, 510% गुण त्याला मिळाले आहेत, बरोबर. मग आता 510 गुण मिळून तो उत्तीर्ण झाला तर ती परीक्षा किती गुणांची असेल असं आपल्याला विचारलं आहे. मग 68%, 100पैकी 68, 100ला 68 आहेत, परंतु त्याला मिळालेत एकूण किती? 510 गुण, बरोबर. मग आता 100ला जर 68 असतील तर एकूण किती असा हा प्रश्न आपल्याला विचारला आहे. मग 1 या संख्येच्या 68%
बरोबर 510 येत आहेत. तर एक्स बरोबर किती? 510 गुणिले 100 भागिले 68. बरोबर 17ने भागूया. 17 चौक 68, 17 त्रिक 51, 0शी 0, 4 एक 4, 25 चौक 100, 25 आणि 30चा गुणाकार, 25 त्रिक 75, 1 0 त्याच्यावर दिला म्हणजे 750 गुणांची ती परीक्षा असेल. पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न बघा. 3/5, 2/3, 3/8, 3/7 या सर्व अपूर्णांकांची उतरत्या क्रमाने मांडणी केली असता सर्वात मोठा अपूर्णांक व सर्वात लहान अपूर्णांक यांच्यातील फरक किती? आता या ठिकाणी हे सर्व अपूर्णांक बघितलं तर यांचे सगळ्यांचे छेद सारखे आहे, आपला अंश सारखे आहेत. मग ज्या अपूर्णांकांचा अंश समान असेल बरोबर आणि ज्या अपूर्णांकाचा छेद सर्वात मोठा असेल ती लहान, तो अपूर्णांक लहान, आणि छेद लहान असलेला अपूर्णांक मोठा. बरोबर. मग आता या ठिकाणी सगळ्यात मोठा अपूर्णांक आला 3/2. उतरत्या क्रमाने मांडायचं आहे. 3/2 आला. त्यानंतर येईल 3/5, त्यानंतर येईल 3/7 आणि त्यानंतर येईल 3/8. हा सगळ्यात लहान. मग आपल्याला फरक काढायचा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात लहान अपूर्णांकांची. म्हणजे 3/2 मधून 3/8 वजा करायचं आहे. म्हणजे याला 4ने गुणायचं आहे. 4 त्रिक 12, 12मधून 3 गेले 9 आणि 9/8 हे आपलं उत्तर असेल. 9/8 म्हणजे ज्याचा अर्थ असा 9 दुने 18 आणि 8 दुने 16 असं पण आपण सांगू शकतो. म्हणजे 18/16 पर्याय नंबर 1. पुढचा प्रश्न बघा. एका संख्येला 5ने गुणण्याऐवजी 8ने गुणले तर गुणाकार 39ने वाढतो, तर ती संख्या कोणती? एका संख्येला 5ने गुणण्याऐवजी 8ने गुणलं गेलं. कितीने गुणलं गेलं? 8ने. तर गुणाकार 39ने वाढतो. म्हणजे याचा अर्थ असा ती संख्या x असेल तर 5 गुणिले x याच्यामध्ये 39 मिळवले तर उत्तर येतं किती? 8x. येतं का लक्षात बघा. या ठिकाणी झालं काय, 5ने गुणलं असतं तर एवढा गुणाकार आला असता, 8ने गुणलं असतं तर एवढा गुणाकार आला असता. बरोबर. हा गुणाकार 39ने वाढतोय म्हणजे 5च्या गुणाकारामध्ये 39 मिळवले तर हा गुणाकार येणार आहे. मग आता याची वजाबाकी आपण करून घेऊ. हा 5 इकडे आला तर वजा होईल म्हणजे 3x बरोबर 39 आले. 3x बरोबर 39 आले. या 3ने 39ला भागितलं तर उत्तर 13 येतं. म्हणजे पर्याय नंबर 3 ती संख्या 13 असेल. पुढचा प्रश्न. आकृतीत दाखविल्याप्रमाणे घडी घालून घनाकृती खोका तयार केला तर आरच्या विरुद्ध आर अक्षर असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणतं अक्षर असते? आता या ठिकाणी बघा, हा जर ठोकळा तुम्ही तयार केला तर होणार काय, या यूच्या बाजूला हा पी असेल, पीच्या बाजूला यल असेल बरोबर. परंतु पीच्या इकडच्या बाजूला यल येणार आणि यूच्या तिकडच्या बाजूला आर येणार. म्हणजे याचा अर्थ हा आर आणि हा यल एकमेकांच्या विरुद्ध दिशेला त्या ठिकाणी येणार. आर आणि यल हा एकमेकांच्या विरुद्ध दिशेला येणार. म्हणजे पर्याय नंबर तुमचा किती बरोबर आला? पर्याय नंबर 1. प्रश्न 37. खालीलपैकी चुकीची पदावली कोणती? आता या ठिकाणी जी पदावली दिली त्या पदावलीचा आपल्याला नियम वापरून उत्तर तेवढंच येतं आहे का बरोबर. ज्याचं उत्तर समान असेल म्हणजे नित्य समानता वापरायची आपल्याला. डावी बाजू उजवी बाजू सारखी असेल तर पदावली बरोबर, डावी बाजू उजवी बाजू सारखी येत नसेल तर पदावली चुकीची. मग बघा 7 गुणिले 8 35, 35 भागिले 4. आता या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल, गुणाकार किंवा भागाकार आपण कोणतीही क्रिया करू शकतो बरोबर. मग आपण काय करू, 7 × 8 = 56 झाले. 56 भागिले 14, 4 केले 14 उत्तर येतं. म्हणजे ही पदावली बरोबर आहे. 27 भागिले 3 9, 9 गुणिले 3 27 येतं. परंतु इथं 9 दिला आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी काय दिसतंय बघा,
ही पदावली त्या ठिकाणी चुकीची आहे. तरी पडताळा आपण घेऊन बघू. 18मधून 13 गेले 5, 5 अधिक 5 10, 16 अधिक 5 केले 21, 21 वजा 12 केले 9, म्हणजे ही पण बरोबर आहे. म्हणजे पर्याय नंबर 2 चुकीचा आहे. प्रश्न 38वा, जोसेफने 3.5 रुपयाला 1 पेन्सिल या दराने अर्धा डझन म्हणजे 6 पेन्सिली व 12.5 रुपयाचा 1 पेन या दराने 2 पेन विकत घेतले, तर दुकानदाराला 50 रुपयाची नोट दिली, तर दुकानदार जोसेफला किती रुपये परत करेल? मग आता या ठिकाणी बघा, 3.5 रुपयाला 1 म्हणजे 3.5 गुणिले अर्धा डझन म्हणजे 6. बघा 3.5 7 झाले, 7 आणि 7 14, 14 आणि 7 21 रुपये आले. किंवा आपण गुणाकार करू शकतो. बघा 5 7 30, आजच्याला 30चे 0, आजच्याला 3, 7 1 18 आणि 3 21, 21.0 म्हणजे 21. त्यानंतर 12.5 रुपयाचं 1 पेन या प्रमाणे 2 पेन विकत घेतले, म्हणजे 25 रुपयाचे 2 पेन विकत घेतले, म्हणजे एकूण झाले तुमचे 46 रुपये. किती वस्तू घेतल्या त्याने? 46 रुपयाच्या. तर दुकानदार जोसेफला किती रुपये परत करेल? 4 रुपये परत करेल. पुढचा प्रश्न बघूया. ऋतुजाने प्रणवला दर साल दर शेकडा 8 दराने 2500 रुपये 2500 रुपये 6 महिन्यांसाठी सरळ व्याजाने दिले, तर प्रणवला ऋतुजाला 6 महिन्याचे किती व्याज देईल? आता या ठिकाणी बघा, दर साल दर शेकडा 8 दराने 6 महिन्यांसाठी 2500 रुपये घेतले. 6 महिन्यांसाठी म्हणजे अर्ध्या वर्षासाठी, बरोबर? अर्ध्या वर्षासाठी घेतले तर किती व्याज येईल असा आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर सरळ व्याजाचं सूत्र वापरायचं आपल्याला. 2500 गुणिले 8 गुणिले 6 महिने म्हणजे 1/2 आणि भागिले 100. या दोनाने आपण 8ला भागूया, 4 येईल. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, 25 चोक 100 रुपये व्याज त्या ठिकाणी येणार. पर्याय नंबर 1. पुढचा प्रश्न, 26,586 या संख्येतील हजार व दशक स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज व शतक आणि दशक स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज यातील फरक किती? हजार आणि दशक. हजार म्हणजे आता बघा 26,000 आहे म्हणजे 6,000 आणि दशक म्हणजे 8,000 म्हणजे 80. 6,080 आले. बघा, हजार आणि दशक स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज. हजार स्थानचं 6,000, दशक स्थानचं 8 म्हणजे 80, 6,080 आले. तर आता आपल्याला काय करायचं आहे? शतक 5 म्हणजे 500 आणि दशक स्थानच्या अंकांची स्थानिक किंमत, शतक आणि दशक म्हणजे 580, यांच्यातील काढायचा आपल्याला फरक. 80 वजा झाले म्हणजे किती उरेल बघा? 1500 म्हणजे 1000, 5000. या ठिकाणी हा शून्य, हा शून्य, इथं आजच्या घेतला, 10तून 5 गेले 5, आजच्या परत गेला 5500चा फरक आहे, म्हणजेच पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न बघा. मगन शेठने 52 लिटर दूध 2184 रुपयाला विकत घेतले, तर 364 रुपये नफा झाला. विकले तर 364 रुपये नफा झाला. तर मगन शेठने दूध किती रुपये प्रति लिटर दराने विकत घेतले होते? 52 लिटर दूध 2184 रुपयाला विकले, तर 364 रुपये नफा झाला, बरोबर? मग काय करायचं आपल्याला? हा 364 याच्यातून वजा करायचं आहे. 2184 वजा 364, 0, 8तून 6 गेला 2, 21मधून 3 गेले, 1820 रुपयाचं दूध त्याने विकत घेतलं होतं 52 लिटर. मग आता 1820ला 52ने भागायचे,
बरोबर. आता या ठिकाणी 52चा जर आपण पाढा म्हटला किंवा आपण 26ने भागितलं तर काय होईल? या ठिकाणी 52 एक 52 होतात. आपण जर या ठिकाणी 52चा पाढा तयार केला समजा किंवा अंदाज लावला तर 52 त्रिक किती होतात बघा, 156 होतात. किती होतात? 156. 182 मधून गेले. किंवा आपण सरळ सरळ 13ने जर भागितलं तर भाग जाईल बघा. 13 चौक 52, 13 एक 13, 5 उरले, 13 चौक 52, 0 0, 4ने याला भागू, 4 एक 4, 4 त्रिक 12, उरले 2, 4 पंचे 20, 35 रुपये लिटर दराने त्या ठिकाणी त्याने दूध घेतलं. म्हणजे पर्याय नंबर किती? 4. पुढचा प्रश्न बघूया. 42वा प्रश्न. एका आयताकृती खोलीची लांबी व रुंदी अनुक्रमे 4 मीटर व 3 मीटर आहे. त्या वर्ग खोलीत 40 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाकृती फरशा बसवायच्या आहेत, तर एकूण वर्ग खोलीसाठी किती फरशा लागतील? आता बघा, लांबी मीटरमध्ये दिली आहे, रुंदी मीटरमध्ये दिली आहे. त्याचं क्षेत्रफळ आपल्याला मिळेल दोघांचा गुणाकार करून. 40 सेंटीमीटर बाजू असलेली चौरसाकृती फरशी आहे, ही सेंटीमीटरमध्ये दिली. मग आपण काय करू शकतो? एक तर ह्या सेंटीमीटरचं मीटरमध्ये रूपांतर करा किंवा या मीटरचं सेंटीमीटरमध्ये रूपांतर करा. कोणतं सोपं जाईल? मीटरचं सेंटीमीटरमध्ये रूपांतर केलं तर काय होईल बघा. 4 मीटर म्हणजे 400 गुणिले 300 भागिले 40 गुणिले 40. बघा, हे झालं आयताचं क्षेत्रफळ, हे झालं चौरसाकृती फरशीचं क्षेत्रफळ. दोघांचा भागाकार आपल्याला करायचा आहे. 1 0 गेला, 1 गेला, 1 गेला, 1 गेला. 4 एक 4, 4 10 40, बरोबर. आता याने याला भागायचं आहे, 2ने आपण भागलो. 2 दुने 4, 2 15 30, 2 1 2, 2 पंचे 10. या 5चा आणि या 15चा आपल्याला गुणाकार करायचा आहे. म्हणजे 75 फरशा त्या ठिकाणी बसतील. 15 5 75, पर्याय नंबर 3. प्रश्न 43वा. 30 मीटर लांबीच्या दोरीला 5 ठिकाणी समान अंतरावर कापले असता 2 तुकड्यांची लांबी किती? 5 ठिकाणी समान अंतरावर कापले म्हणजे 6 तुकडे झाले. लक्षात घ्या, 5 ठिकाणी समान अंतरावर कापले म्हणजे किती तुकडे झाले? 6. आता या 6ने 30ला भागायचे म्हणजे एका तुकड्याची लांबी आली 5, 2 तुकड्यांची लांबी आली 10, पर्याय नंबर 2. प्रश्न 4. 44वा. 32,321, 32,312, 32,231, 32,123 उतरत्या क्रमाने लावल्यास पहिली आणि तिसरी संख्या यांची बेरीज किती? आता उतरत्या क्रमाने म्हणजे सगळ्यात मोठी संख्या 32,000, 32,000, 32,000 आहे. आता 321 आणि 312 म्हणजे 321 आली सगळ्यात मोठी संख्या. 32,321 उतरत्या क्रमाने लावल्यास पहिली आणि तिसरी संख्या. त्यानंतर आली 312, त्यानंतर आली 231 आणि मग शेवटी येईल. मग आता तिसरी संख्या येईल 32,231. 32,231 यांची आपल्याला करायची बेरीज. 2 5 5 4 6 64,552 म्हणजे पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न घेऊया. एक शर्ट 400 रुपयाला विकल्यास विक्रीच्या 3/8 पट नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? किती नफा होतो? 3/8 पट नफा होतो. कोणाचे? 400च्या. विक्री किंमत आहे 400, या 400च्या 3/8 पट नफा होतो. 8 1 8, 8 पंचे 40, 0 0, 3चा 50चा गुणाकार 150 रुपये नफा होतो. म्हणजे ती वस्तूची खरेदी किंमत किती येईल? 400 वजा
150 म्हणजेच 250 रुपयाला ती खरेदी केली असेल. पर्याय नंबर 3. बघा लक्षात घ्या, आपल्याला काय करायचं आहे, विक्रीच्या 3/8 पट नफा आहे म्हणजे तो आला 150. नफा आपल्याला दिला आहे, खरेदी किंमत काढायची असेल तर विक्री किंमत मोठी असते, विक्री किंमतीमधून नफा वजा केला तर खरेदी किंमत आपल्याला मिळते. म्हणून इथं आपण काय केलं, 400मधून 150 वजा केला, 250 आलं, म्हणून पर्याय नंबर 3. प्रश्न 46. रोशनी दररोज पाव लिटर दूध विकत घेते. प्रति लिटर 50 रुपये या दराने तिचे ऑगस्ट महिन्याचे दुधाचे बिल किती रुपये होईल. आता पाव लिटर दूध विकत घेते 50 रुपये लिटरप्रमाणे. पाव लिटरचा भाव आला 12.5 रुपये, 12 रुपये 50 पैसे. ऑगस्ट महिन्याचं बिल आपल्याला विचारलं. ऑगस्ट महिना असतो 31चा, म्हणजे आपल्याला करायचं आहे 12.5 गुणिले 31, यांचा गुणाकार आपल्याला करून घ्यायचा आहे. किती येईल बघा, एकाने आपल्याला गुणायचं आहे 5 1 5, 2 1 2, 1 1 1, नंतर 3ने गुणायचं, 1 घर सोडून, 3 5 15, आजच्याला 1, 12 3 36 आणि 1 36, आणि यांची करायची आता बेरीज. 5 5, 5 2 7, 7 1 8, 3 3, आणि 1 घर सोडून आपल्याला दशमचिन्ह द्यायचं, म्हणजे 387 रुपये 50 पैसे, म्हणजेच पर्याय नंबर 4. पर्याय नंबर किती आला, 4, 387.50 पैसे. प्रश्न 47 बघा, खालील आकृतिबंध पाहून रिकाम्या जागी येणारा आकृतिबंध शोधा. या ठिकाणी 3-3चा गट आहे बघा. चौकोन, अधिकचं चिन्ह, स्टार, अधिकचं चिन्ह, स्टार, चौकोन, म्हणजे पहिलं चिन्ह शेवटी नेलेलं आहे, परत अधिकचं चिन्ह शेवटी नेलं आहे. तर पुढचं काय येणार, स्टार पुढे न्यायचं आपल्याला, म्हणजे काय येणार बघा, चौकोन येणार, अधिक येणार, आणि मग येणार तुमचं स्टार. मग बघा, चौकोन अधिक स्टार म्हणजे पर्याय नंबर 1. प्रश्न 48. प्रज्ञाजवळ एकूण 5 डझन वह्या होत्या. त्यापैकी 1/2 पट वह्या तिने अनुष्काला व 1/5 पट वह्या तिने प्रज्वलला दिल्या, तर तिच्याजवळ किती वह्या उरल्या. 5 डझन म्हणजे 12 गुणिले 5, 60 वह्या तिच्याकडे होत्या. 1/2 पट वह्या तिने अनुष्काला दिल्या, म्हणजे अनुष्काला 30 वह्या दिल्या. 1/5 पट वह्या म्हणजे बघा लक्षात घ्या, पहिल्यांदा 60च्या 1/2 पट म्हणजे निम्मे 30 आल्या. 60च्या 1/5 पट म्हणजे 12, म्हणजे तिने वाटल्या 30 अधिक 12 म्हणजे 42 वह्या तिने वाटून दिल्या. तर तिच्याजवळ किती वह्या असतील, तर तिच्याजवळ 18 वह्या शिल्लक होत्या. किती वह्या शिल्लक राहिल्या, 18. पुढचा प्रश्न बघा, 49. श्रीकांतने 900 रुपयाचे घड्याळ खरेदी केले. त्याने दुकानदाराला 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये व 100 रुपयाच्या समान नोटा दिल्या. तर 20 रुपयाच्या एकूण किती नोटा दिल्या. तर या ठिकाणी बघा, प्रश्न नीट समजून घ्या. श्रीकांतने 900 रुपयाचं घड्याळ विकत घेतलं. 10 रुपयाच्या, 20 रुपयाच्या, 50 रुपयाच्या, 100 रुपयाच्या समान नोटा दिल्या. समजा ते एक्स नोटा दिल्या असं आपण समजू. म्हणजे करायचं काय, आपल्याला यांच्या सगळ्यांची बेरीज करायची. मग बघा, बेरीज करताना 50, 150, 170, 180 एक्स आल्या. $180 एक्स बरोबर 900 आलं. 1 0 गेला, 1 0 गेला, 8 1 8, 8 5 90, म्हणजे एक्सची किंमत आली 5. म्हणजे त्याने प्रत्येक 5-5 नोटा त्या ठिकाणी दिल्या. प्रत्येकाच्या किती किती नोटा दिल्या, 5-5.
पडताळा घेऊ शकता तुम्ही बघा. 100च्या 5 दिल्या 500, 50च्या 5 दिल्या 250, 20च्या 5 दिल्या 100, 10च्या 5 दिल्या 50. करा बेरीज. 0, 5 आणि 5 10, आजच्याला 1, 2, 4 आणि 5 9, 900. म्हणजे त्या ठिकाणी 20 रुपयाच्या 5 नोटा त्याने त्या ठिकाणी दुकानदाराला दिल्या. पुढचा प्रश्न. मंगला काकूंनी 6016 लिंबाची रोपं विकत आणली. प्रत्येक रांगेत त्यांनी 47 रोपे लावली तर त्या रोपांच्या किती रांगा होतील? 6016 रोपं आणली, 47 रांगा लावल्या, प्रत्येक रांगेत 47 रोपं लावले. बरोबर. आता या ठिकाणी काय येणार नीट लक्षात घ्या. 47 एक 47, 60मधून 47 गेले, 13 उरले, 13वर 1 ठेवला, 131 झाले. आता या ठिकाणी कितीचा भाग जाणार नीट लक्षात घ्या. 47 त्रिक जर केले आपण तर हे 120 होऊन जातात आणि 7 त्रिक 21 141 होतात. मग 47 दुने घ्या, 94 होतील. 94 याच्यातून वजा करा. 11तून 4 गेले 7, 13तून 10 गेले 3, 37 आले आणि 37वर 6 ठेवा. बरोबर. 8चा भाग जाणार म्हणजे 128 म्हणजे पर्याय नंबर 1. किती उत्तर आलं बघा. या ठिकाणी 128 रांगा तिने लावल्या. किंवा असं करू शकतो आपण, किंवा तुम्ही गुणाकार करू शकतात. पटापट जर तुम्हाला गुणाकार येत असेल तर 128ला 47ने गुणून बघा. गुणाकार तुमचा जर 6016 आला तर 128 रांगा होतील. 118ला गुणून बघा. गुणाकार किती येतो ते बघा. उत्तराकडे जा. प्रश्न 51. 480 सेंटीमीटर म्हणजे किती डेकामीटर? आता बघा आपल्याला माहिती आहे डेसी, डेका आणि मीटर. डेसीमीटर, डेकामीटर आणि त्यानंतर मीटर येतं. हेक्टो, डेसी, डेका, हेक्टो अशा पद्धतीने येतं. म्हणजे याचा अर्थ मीटरमध्ये जर आपल्याला काढायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल. मीटर डावीकडे येतं, तर बघा या ठिकाणी 480 सेंटीमीटर आहेत तर किती डेकामीटर असं विचारलं आहे. तर आपल्याकडे सूत्र काय आहे बघा. या ठिकाणी 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर होतो. शंभर सेंटीमीटर जर आपण घेतले तर 1 मीटर होतो. बरोबर. आणि 10 मीटर म्हणजे 1 डेकामीटर, 1 डेकामीटर होतो. बरोबर. मग आता या ठिकाणी बघा हा 100 आणि हा 10 1000 झाले. बरोबर. आणि या 1000ने आपल्याला ह्या 480ला भागायचं म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे 0.048. पर्याय नंबर 4. 0.048 आपलं त्या ठिकाणी उत्तर येणार. प्रश्न 52. 5 जानेवारीला मंगळवार आहे तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येणार नाही. आता मंगळवार आहे 5 जानेवारीला, 1 2 3 31चा महिना असतो जानेवारी हा. आणि 31च्या महिन्यात 1 तारखेचा वार, 2 तारखेचा वार, 3 तारखेचा वार किती वेळा येतो 5 वेळा येतो. मग जानेवारीला मंगळवार आहे 5 जानेवारीला, 4 जानेवारीला सोमवार असेल. बरोबर. काय असेल सोमवार, तो पण येणार नाही. मग येणार कोणते कोणते वार, रविवार, शनिवार आणि शुक्रवार हे येणार 5 वेळा. म्हणजे शुक्रवार येणार, रविवार येणार. बरोबर. सोमवार येणार नाही कारण सोमवारला 4 जानेवारी असेल. म्हणून पर्याय नंबर आपला त्या ठिकाणी काय बरोबर येणार 4 नंबरचा. 4 तारखेला सोमवार असल्याकारणाने सोमवारी त्या ठिकाणी 5 वेळा सोमवार येणार नाही. पुढे प्रश्न 53. एका आयताची लांबी व रुंदी अनुक्रमे 12 व 8 मीटर आहे तर त्या आयताची परिमिती एवढी परिमिती असलेल्या चौरसाचं क्षेत्रफळ किती? बघा मग याची परिमिती काढून घेऊ आपण.
12 आणि 12 24, 8 आणि 8 16, 40 परिमिती आली कशाची? चौरसाची. म्हणजे त्याची बाजू आली 40/4 बरोबर 10 आणि क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजूचा वर्ग म्हणजे किती असेल? 100 क्षेत्रफळ त्या ठिकाणी असेल चौरस सेंटीमीटर. पर्याय नंबर 3. पुढे बघा पुढचा प्रश्न. या चिन्हांच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील जर आपल्याला या ठिकाणी बेरीज दिलेली आहे. मग या ठिकाणी बघा 3 येतोय, वजाबाकी दिली 3 येतोय, खाली 3 दिला आहे, 4 दिला आहे, 4ची 3ची बेरीज 7. म्हणजे 7मधून 3 गेले 4, म्हणजे याचा अर्थ हा जो काही चौकोन आला याच्या जागेवर किती असेल? 7 असेल. बरोबर. त्यानंतर बघा पुढे इथं खाली आला 7, म्हणजेच त्रिकोणाच्या जागेवर किती असेल? 9 असेल, कारण 9तून 2 गेले 7. बरोबर. आता बघा या ठिकाणी हा झाला 7, हा 7, हा 7, त्रिकोणाच्या जागेवर आला 9. आता या ठिकाणी हे जे चिन्ह आपल्याला दिसतं याच्या जागेवर काय असेल? कोणत्या संख्येतून 5 वजा केलं तर 7 येतील. बरोबर. आता जर समजा आपण इथं 3 घेतला, आता इथं 3 मांडला समजा, कारण इथं 2 आहे बघा, 2तून 7 वजा होत नाही, हातच्या घेतले, हातच्या म्हणजे 12 झाले, 12तून 7 गेले 5 बरोबर आले. बरोबर. मग आता या ठिकाणी बघा इथं 7 येतं आहे, म्हणजे इथं 3 असेल, 3मधून आपण इकडे हातच्या दिला होता 12, 12तून 5 गेले बरोबर 7 येत आहेत. म्हणजे याचा अर्थ असा या चिन्हाच्या जागेवर काय असेल? 3. म्हणजे 7, 9, 3. मग आपण पडताळा घेऊ शकतो बघा. 8,003 इथं 3 आला, इथं 9 आला आणि इथं 7 आला. 8,000 आणि 2 राहिला आपला बघा. म्हणजे ती संख्या काय तयार झाली? नवीन आपण इथं मांडू बघा. 8, 3, 2, 9, 7, 83,297. याच्यातून वजा केली आहे 3, 35,723. वजाबाकी करून घेऊया आपण. वजाबाकी बरोबर येते का बघा. वजाबाकी आली पाहिजे आपली 47,574 येते का बघा. 7तून 3 गेले 4 आला. बरोबर. त्यानंतर 9तून 2 गेले 7 येऊन गेला, 12तून 7 गेले 5 येऊन गेला, हातच्या परत केला, 12तून 5 गेले 7 आला आणि 8तून 4 गेले 4 आला. म्हणजेच पर्याय नंबर 3 आपल्या या ठिकाणी तंतोतंत जुळतो आहे. पुढचा पर्याय बघा. प्रश्न 55वा. दर साल दर शेकडा 5,000 रुपयाचे 3 वर्षाचे सरळ व्याज 1,350 रुपये होते, तर व्याजाचा दर किती? तर या ठिकाणी बघा सरळ व्याज दिलं आहे आपल्याला 1,350. बरोबर. या ठिकाणी 1,350 बरोबर मुद्दल आली तुमची 5,000 गुणिले मुदत आहे 3 वर्ष. व्याजाचा दर आपल्याला माहीत नाही, दर जसं तसा ठेवला भागिले 100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. आपल्याला काय करायचं आहे? 50 आणि 3चा गुणाकार 150 येतो. 150ने आता आपल्याला काय करायचं आहे? 135ला भागून घ्यायचं आहे. हा 1 शून्य गेला, हा 1 शून्य गेला, 15 1 15, 15 9 135. म्हणजे व्याजाचा दर असेल 9% दर साल दर शेकडा. 56वा. LXVTCM या रोमन संख्या उतरत्या क्रमाने लिहा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात मोठी संख्या M आहे. M ज्याला आपण 1000 म्हणतो. M सर्वात मोठी आहे. त्यानंतर D 500, C 100, त्यानंतर L 50, X 10 आणि V 5. म्हणजे MDCLXV म्हणजे पर्याय नंबर
4. पुढचा प्रश्न बघा. एक रेम कागदापैकी 5 दस्ते कागद प्रिंटिंगसाठी वापरले व 36 कागद प्रिंटिंग करतेवेळी खराब झाले तर किती कागद शिल्लक राहिले. आता या ठिकाणी बघा, पहिला महत्त्वाचा मुद्दा, एक रिम म्हणजे 41 डझन. एक रिम म्हणजे 41 डझन. 5 दस्ते, एक दस्ता म्हणजे 2 डझन. एक दस्ता म्हणजे 2 डझन, म्हणजे 5 दुने 10 डझन. मायनस आपल्याला करायचे आहेत, म्हणजे राहिले तुमचे 31 डझन. 36 कागद खराब झाले म्हणजे 3 डझन खराब झाले, म्हणजे उरले किती? 28 डझन कागद त्या ठिकाणी उरले. पर्याय नंबर 4. परत एकदा नीट समजून घ्या बघा. एक रिम म्हणजे 41 डझन. एक दस्ता म्हणजे 2 डझन. 5 दस्ता म्हणजे 10 डझन. 10 याच्यातून वजा केले 31 डझन उरले. 36 कागद म्हणजे 3 डझन परत खराब झाले, वजा केले, उरले किती? 28 डझन. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न 58वा. गौरी, हमीदा, मेरी, ईश्वरी ह्या मैत्रिणी वर्तुळाकार उभ्या आहेत. त्यांनी प्रत्येकी बरोबर हस्तांदोलन केल्यास एकूण किती हस्तांदोलने होतील? गौरी, हमीदा, मेरी, ईश्वरी ह्या वर्तुळाकार उभ्या आहेत. त्यांनी प्रत्येकी बरोबर हस्तांदोलन केल्यास किती आंदोलने येतील? ह्या किती मुली आहेत बघा, याच्यासाठी एक पद्धत आहे बघा. हे किती आहेत लक्षात घ्या. 1 2 3 4. बरोबर. गौरी 3 अंशी करेल, हमीदा 2 अंशी करेल, म्हणजे याचा अर्थ काय करायचा? 4मधून 1 वजा करून घ्यायचा. या ठिकाणी आले 3, त्यानंतर 2 आणि 1. म्हणजे गौरी 3 जणांशी करेल, हमीदा 2 जणांशी करेल, कारण तिने गौरीशी अगोदर केलं गेलं आहे. मेरी 2 जणांशी करेल, ईश्वरी 1च जणांशी करेल. बरोबर. म्हणजे 3 आणि 2 5 आणि 1 6 हस्तांदोलने त्या ठिकाणी होतील. किती हस्तांदोलन होतील? 6. पुढचा प्रश्न. पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते? कोणत्याही संख्येला 1ने भागल्यास उत्तर तीच संख्या येते. बरोबर आहे. कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागल्यास उत्तर 0 येते. हे चुकीचं आहे, म्हणजेच पर्याय नंबर 2. कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागल्यास उत्तर 1 येते. बरोबर आहे. भाजक व भागाकार यांच्या गुणाकारांमध्ये बाकी मिळवल्यास भाज्य मिळते. हे बी बरोबर आहे. प्रश्न 60वा. खालीलपैकी कोणता अपूर्णांक आकृतीत रेखांकित पूर्णांकाच्या सममूल्य अपूर्णांक दर्शवतो? रेखांकित पूर्णांकाच्या. आता इथं किती भाग आहेत बघा. 1 2 3 4, 4 आणि 4 8. 8मधून 3 घेतलेले आहेत, म्हणजे या ठिकाणी अपूर्णांक आहेत 3/8. काय अपूर्णांक? 3/8. आणि याच्याशी सममूल्य असलेला अपूर्णांक आपल्याला शोधायचा आहे. बरोबर. मग आता 8च्या पटीतली इथं संख्या फक्त 88 आहे. म्हणजे याला बघा, याला 11ने गुणलेलं आहे, याला बी 11ने गुणलेलं आहे, म्हणजे 11 त्रिक 33, 11 आठे 88, म्हणजे पर्याय नंबर आपला 1 या ठिकाणी. तर बघा, या ठिकाणी विज्ञान प्रयोगशाळा तयार करण्यासाठी केंद्र शासनाने प्रत्येक शाळेला 15,08,980 रुपये अनुदान देण्याचे ठरवले. तर 168 शाळांसाठी एकूण किती रुपये अनुदान द्यावे लागेल? तर या ठिकाणी बघा, आपल्याला गुणाकार करायचा आहे 15,08,980चा आणि 168चा. आपण 8ने गुणूया सुरुवातीला. बघा काय होईल. 8 0 0, 8 0 0, 8 8 64ची 4, हातच्याला 6, 8 9 72, 72 आणि 6 78, हातच्याला 7, परत 8 8 64 आणि 7 71, हातच्याला 7, 8 0 0 आणि 7 7 जसाच्या तसा येईल. बरोबर.
त्यानंतर 15ला 8ने गुणलं 120 होणार बघा तुमचे. हा झाला 8चा गुणाकार. एक घर रिकामं सोडूया. 6ने गुणूया. 6 0 0, 6 8 48, आजच्याला 4, 6 9 54 आणि 4 58, आजच्याला 5, 6 8 48 आणि 5 53, आजच्याला 5, 6 0 0 आणि 5 5 जसाचा तसा आणि 15 सक 6ला आहे 15ने गुणलं 15 सक 90 या ठिकाणी येणार. परत 2 घरं रिकामे सोडले. आता एकाने गुणायचं आहे. एकाने गुणताना सर्व अंक जसे तसे येतील. हा 8 येईल, हा 0 येईल, हा 8 येईल, हा इथं 9 येणार, हा परत इथं 8 येणार, हा 0 येणार आणि इथं येणार तुमचा हा 15. आणि मग यांची आता काय करायची बेरीज. 0 0, 4 4, 8 8 16, आजच्याला 1, 8 8 16 2 18, 18 8, आजच्याला 1, 9 1 10 3 13 7 20, 20 0, आजच्याला 2, आजच्याला 2 2 5 7 8 15, 15 5, आजच्याला 1 बरोबर. 2 1 3, त्यानंतर 9 1 10 5 15, आजच्याला 1 आणि 1 1 2. म्हणजे याचा अर्थ बघा काय येतं आहे उत्तर तुमचं 640, 25 लाख 25 कोटी 35 लाख 8,640 म्हणजे पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न बघूया. सकाळी 7:30 वाजताला शाळेत आलेला निलेश शाळेतून 330 मिनिटांनी शाळेतून घरी जायला निघाला, तर तो किती वाजता घरी जायला निघाला? 7:30 शाळेत आलेला निलेश. 330 मिनिटांचं रूपांतर आपण तासात करू. आता 330 मिनटं भागिले 60 बरोबर. आता हा 1 0 गेला, हा 1 0 गेला. 6ने याला बघायचं. 6 5 30 उरले 3, ठेवला 0 बरोबर. म्हणजे 3/6 म्हणजे 2 1 2, 3 1 3, 3 2 6 म्हणजे 5.1/2 म्हणजे 5.5 तासांनी तो घरी गेला. म्हणजेच 8 आणि 5 13 म्हणजे 1 वाजता त्या ठिकाणी तो घरी गेला. पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न बघूया. 63वा. चैतालीचा जन्म 3 ऑगस्ट 2020ला बुधवारी झाला, तर तिच्या 10व्या वाढदिवसाला कोणता वार असेल? चैतालीचा जन्म झाला 3 ऑगस्ट 2020ला. चैतालीचा जन्म 3 ऑगस्ट 2020ला बुधवारी झाला, तर तिचा 10वा वाढदिवस कोणता वार असेल? 10वा वाढदिवस म्हणजे 10 वर्ष पुढे सरकायचं आपल्याला बरोबर. म्हणजे 10 दिवस तो पुढे सरकेल. आता या ठिकाणी बघा अशा प्रकारचा प्रश्न सोडवायचा असेल तर किती दिवस ती दिनांक पुढे सरकेल? 10 दिवस. आणि याच्यामध्ये आता किती लीप वर्ष आहेत? 2000 नंतर 2004चे एक लीप वर्ष आहे. 2004ला एक लीप वर्ष असेल बरोबर. 2000ला म्हणजे 2001ला पहिला वाढदिवस असेल. 2010ला 10वा वाढदिवस असेल. 2004 नंतर 2008ला एक लीप वर्ष असेल बरोबर. म्हणजे याचा अर्थ असा की बघा 2004चा 1 आणि 2008चा 1 असे 2 दिवस पुन्हा वाढत आहेत. त्यानंतर 2010 जर आपण घेतला तर ते लीप वर्ष नाही आहे, म्हणून 10 अधिक 2 12 दिवस तिचा वाढदिवस पुढे सरकेल. मग 12/7 आपल्याला करायचं. एकाचा भाग जातो आणि बाकी उरते किती? 5 दिवस. म्हणजे याचा अर्थ 5 दिवस तिचा वाढदिवस पुढे सरकेल. म्हणजे आता तिचा जन्म जर बुधवारी झाला असेल तर गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार त्या ठिकाणी तिच्या 10व्या वाढदिवसाच्या दिवशी असेल. म्हणजे पर्याय नंबर किती असेल? 2 असेल. पुढचा प्रश्न बघा. पोलिओ निर्मूलन अभियानामध्ये 2012 साली नागपूरमध्ये 3,17,528 बालकांना व अमरावती जिल्ह्यात 2,04,537 बालकांना डोस देण्यात आले, तर एकूण किती बालकांना
पोलिओचा डोस देण्यात आला. 7 आणि 8 1505 आजच्याला 1. 7 आणि 8 1505 आजच्याला 1. 3 आणि 3 6. बरोबर. आता इथं 65 येऊन गेलं बघतो. 65 एकाच ठिकाणी, तरी आपण पळताळा घेऊन बघू बघा. 3 आणि 3 6 झाले. 5 हा आणि 5 तो 10 आजच्याला 1. 7 आणि 1 8. 8 आणि 4 12. 12शी 2 आजच्याला 1. 1 आणि 1 2. 2शी 2 आणि 3 आणि 2 5. म्हणजे याचा अर्थ असा या ठिकाणी 5,22,065. 5,22,065 म्हणजे पर्याय नंबर 3. एवढ्या बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला. पुढचा प्रश्न बघा. गुरुस्मृती विद्यालयात 2,25,000 विद्यार्थी शिकत आहेत. ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहिणार? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात म्हणजे इंग्रजीमध्ये लिहायची. 2,25,000 म्हणजे 2,250. पर्याय नंबर 4. 2,25,000 म्हणजे 2,000 आणि 5,000 म्हणजे 250 म्हणजे 2,250. ह्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात ती लिहिता येईल. पुढचा प्रश्न बघा. 1250च्या 12%. 1250च्या 12% म्हणजे 1250च्या 12%. हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला. 125च्या 12% आपल्याला काढायचे. मग 125च्या 12% काढायचं असेल तर बघा तुमचं काय होईल. 12×5 60 आजच्याला 6. 12×2 24. 24 आणि 7 30 आजच्याला 3. 12×1 12 आणि 3 15 आणि याच्यावरचा एक शून्य गेला कारण खाली 10 आहे म्हणून. म्हणजे 150. 1250च्या 12% म्हणजे 150 त्या ठिकाणी आला. पुढे स्वराने 15,980 रुपयाचा फ्रीज, 20,740 रुपयाचा दूरदर्शन संच विकत घेतला. तिने 2,000 रुपयाचे 19 नोटा दुकानदाराला दिल्या तर दुकानदार 10 रुपयाच्या किती नोटा परत करेल? तर आता बघा पहिल्यांदा आपण बेरीज करून घेऊया दोघांची. 0शी 0. 8 आणि 4 12. बघा स्वराने 15,980 आणि 20,740 रुपयाच्या वस्तू घेतल्या. 15,980 आणि 20,740 एवढी खरेदी तिने केली. 0शी 0. 8 आणि 4 12 आजच्याला 1. 7 आणि 8 15 आणि 1 16 आजच्याला 1. 35 म्हणजे 5 आणि 1 6. 2 आणि 1 3. 36,620 रुपयाचे त्या ठिकाणी तिने खरेदी केली. 2,000च्या 19 नोटा तिने दिल्या म्हणजे 38,000 रुपये तिने दिले. 38,000मधून 36,620 रुपये गेले. किती उरले बघा. 0. 10तून 2 गेले 8. 10तून 7 गेले 3 आणि 1. 1,380 रुपये त्या ठिकाणी तिच्याकडे शिल्लक राहिले. तर 10 रुपयाच्या किती नोटा तिने दिल्या? देत असेल दुकानदार 138. बेरीज नीट करून बघा. 8 आणि 4 12 आजच्याला 1. 8 इथं झाले तुमचे 17. 720 आहे बघा इथं. म्हणजे इथं तुमचं झालं 128. म्हणजे 128 नोटा त्या ठिकाणी 1,280 रुपये परत मिळाले. म्हणजे 128 नोटा दुकानदाराने स्वराला त्या ठिकाणी 10 रुपयाच्या परत केल्या. नानासाहेबांनी 32,000 रुपयाला एक बैल विकत घेतला व त्याला घरी नेण्यासाठी वाहतूक 1,500 रुपये आला. तर 3 महिन्यानंतर त्यांनी 35,300 रुपयाला तो बैल विकला. तर त्या व्यवहारात नानासाहेबांना किती रुपये नफा झाला? तर बघा एकूण खर्च आला 32,000 आणि 1,500 म्हणजे 33,500 रुपये. बरोबर. मग 35,300 मधून 32,000 आपला 33,500 रुपये वजा करायचे आहेत. एवढा नफा त्यांना होईल. मग किती नफा होईल बघा. 0 0. 13मधून 5 गेले 8. बरोबर. आणि 5मधून 4 गेले 1. 1,800 रुपये नफा झाला.
बरोबर. आता किती रुपये नफा झाला? 1800 म्हणजे पर्याय नंबर 2. इथं शेकडा नफा वगैरे आपल्याला विचारला नाही. एकूण पहिले किंमत काढून घ्या, खरेदी किंमत. ती विक्री किंमतमधून वजा करा. किती नफा झाला? 1800 रुपये त्या ठिकाणी नफा झाला असं आपण सांगू शकतो. 69वा प्रश्न. 312/1009 अधिक 706/2018 अधिक 344/1009 बरोबर किती? सगळ्यांचे छेद सारखे करून घेऊ आपण आणि मग अंशांची काय करू? बेरीज. तर बघा या ठिकाणी काय होणार? 2018 दोघांच्या छेदामध्ये दिसतोय म्हणजे 2018 आपण जास्त तसं ठेवू, याला 2ने गुणू म्हणजे हा झाला तुमचा 624 बरोबर अधिक 706 जसाच्या तसा अधिक हा झाला तुमचा 688 आणि यांच्या सगळ्यांच्या छेदस्थानी 2018. मग आता बेरीज करूया. 8 आणि 7 14 आणि 4 18 चला 1 9 9 आणि 2 11 चला 1 7 आणि 7 14 आणि 6 20 2018 भागिले 2018 म्हणजे पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न बघा. 5 शतक 3 दशक 7 दशांश 8 शतांश बरोबर किती? सगळ्यांची आपल्याला करायची बेरीज. 5 शतक म्हणजे येणार तुमचा 500. 3 दशक 30. त्यानंतर 7 दशांश म्हणजे 0.7 आणि 8 शतांश म्हणजे 0.08. यांची सगळ्यांची करायची आपल्याला बेरीज. 808 707 दशांश चिन्ह 000 303 505 530.78 म्हणजे पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न 70वा 71वा बघा. 6 अंकी सर्वात लहान विषम संख्या व सर्वात मोठी 6 अंकी समसंख्या यांची बेरीज किती येईल? 6 अंकी सर्वात लहान विषम संख्या, सर्वात लहान विषम संख्या 6 अंकी. आता 6 अंकी सर्वात लहान समसंख्या काय येते? तर या ठिकाणी बघा 1 2 3 4 5 शून्य तिच्यावर येतात. ही झाली तुमची 6 अंकी सर्वात लहान संख्या. परंतु ही कशी आहे? समसंख्या आहे. मग आपण काय करूया? हिच्यात हा एक शून्य काढून टाकू आणि इथं काय घेऊ? 1 घेऊ. म्हणजे ही झाली तुमची सर्वात लहान विषम संख्या. आता सर्वात मोठी 6 अंकी समसंख्या सर्व 9 घ्यायचे आहेत बरोबर. परंतु सम विचारले आपल्याला, मग एक घर मागे सरकायचं आपल्याला. म्हणजे काय होईल? 9 9 9 9 9 आणि इथं काय करायचं आहे? 8 आणि यांची करायची आता बेरीज. 8 आणि 1 9 909 909 909 909 9 आणि 1 10 म्हणजे उत्तर काय आलं आपलं बघा 10 आणि पुढे 1 2 3 4 5 वेळा 9 1 2 3 4 5 वेळा 9 म्हणजे पर्याय नंबर 2. म्हणजे याचा अर्थ आपलं उत्तर आलं. एक गाडी नागपूर अमरावती 150 किलोमीटर अंतर 3 तास 15 मिनिटात पार करते, तर त्या गाडीला नागपूर अकोला 250 किलोमीटर अंतर ह्याच वेगाने पार करण्यासाठी किती वेळ लागेल? तर आपण काय करू? यांच्या दोघांचा लसावी काढून घेऊ. या 150 आणि 250चा लसावी येतो. याला 6ने गुणलं, याला 10ने गुणलं तर काय होईल बघा? 1500 होईल. दोघांचा लसावी आहे 1500 किलोमीटर. मग 1500 किलोमीटर जायला किती तास लागतील बघा? याला 10ने गुणलं म्हणून 3 तास 15 मिनिटाला 10ने आपल्याला गुणायचे म्हणजेच 30 तास 150 मिनटं लागतील. आणि आता याला 6ने गुणलं तर 1500 होतात, म्हणून याला आपण 6ने काय करूया? भागूया. 6 1 6 6 5 30 6 2 12 3 उरला 6 5 30 म्हणजे 5 तास 25 मिनटं त्या ठिकाणी लागतील. पर्याय नंबर 3. प्रश्न 73. 20 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाच्या रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती?
20 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाच्या रेखांकित भागाचं क्षेत्रफळ किती? आता हा झाला तुमचा, बघा हा झाला 10, हा 10 बरोबर. मग याचं क्षेत्रफळ आलं 10चा वर्ग म्हणजे 100 आणि त्याच्या निम्मे, कारण हा अर्धा आहे. याचं क्षेत्रफळ आलं 50 म्हणजे 150 चौरस सेंटीमीटर म्हणजे पर्याय नंबर 4. पुढे बघा, चित्रलेखात या ठिकाणी विद्यार्थ्यांची एकूण विद्यार्थी संख्यांची माहिती दिली आहे. बरोबर. किती विद्यार्थ्यांची माहिती दिली आहे? या चित्रलेखात या ठिकाणी चित्रालेख विद्यार्थ्यांना आवडणारा चित्ररूप माहिती आहे. आवडणारा विषय गणित, मराठी, विज्ञान, चित्रकला आणि या ठिकाणी विद्यार्थी संख्या दिली आहे. तर एकूण किती विद्यार्थ्यांची माहिती दिली आहे? तर बघा या ठिकाणी आपण काय सांगू शकतो, हे झाले तुमचे 4, 3, 2 आणि 4, 4 आणि 4 8 आणि 2 12 आणि 1 13 विद्यार्थ्यांची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. विज्ञान विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा गणित विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कितीने कमी आहे? विज्ञान विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 2, गणित विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 4. कितीने कमी आहे? तर 2ने कमी आहे. पर्याय नंबर 2. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण सहजपणे गणित या विषयाचे विविध प्रश्न सोडवू शकतो. फक्त आपल्याकडे काय पाहिजे, विशिष्ट प्रकारच्या सूत्रांचं किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्यांचं ज्ञान आपल्याकडे असलं पाहिजे आणि ते आपण कुठून तरी मिळवत असतोच आणि त्यासाठी जास्तीत जास्त सराव करणं खूप गरजेचं असतं. म्हणून गणिताचा जेवढा जास्त सराव तुम्ही कराल तेवढं तुमच्या गणिताची उदाहरणं सहजपणे बरोबर येऊ शकतील. तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.